नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. पुढच्या 4-5 वर्षांमध्ये कळेल राष्ट्रवादीची सूत्र कुणाकडे, नेतृत्व सुळेंचं की अजित पवारांचं. या प्रश्नावर अजित पवारांचं TV9च्या मुलाखतीमध्ये बेधडक उत्तर. आमची भूमिका पडत असेल तर पुढे काही होऊ शकतं. TV9च्या मुलाखतीतून शरद पवार गटासाठी अजित पवार गटाकडून अप्रत्यक्षपणे दार खुलं. भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकणारा अजित पवार नाही, माझं काम रोखठोक, लेच्या पैचा नाही. TV9च्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. शिखर बँक घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवार, रोहित पवारांना क्लीन चिट. क्लोजर रिपोर्टमध्ये आमदार प्राजक्त तनपुरेंनाही क्लीन चिट. अजित पवारांशी निगडीत फौजदारी गुन्हा नसल्याचा क्लोजर रिपोर्ट. जानेवारीमधला क्लोजर रिपोर्ट आता उघड. शिखर बँक घोटाळ्याची चौकशी सुरू होती, त्यानुसार हा निर्णय. शिखर बँक घोटाळ्यावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. ही क्लीन चिट म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात. शिखर बँक घोटाळ्यावर बोलताना उद्धव ठाकरेंची खोचक टीका. जनतेला त्यांची ताकद कळू नये यासाठी भाजपला संविधान संपवायचंय, राहुल गांधींची भाजपवर टीका. मोदींनी 22 ते 25 लोकांना कोट्यवधी रुपये दिले, तसंच देशातील काही श्रीमंत लोकांची कर्जही माफ केलीत, राहुल गांधींचा आरोप. आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आयोग स्थापन करणार, राहुल गांधींची घोषणा. नाईट लँडिंगची सुविधा नसल्यानं राहुल गांधींचा काल लातूरमध्ये मुक्काम. विमान उड्डाण अडचणी आल्यामुळे राहुल गांधी दिल्लीला रवाना होऊ शकले नाहीत. राहुल गांधींनी कलम 370 हटवण्यास विरोध केला होता, त्यांनी सत्तेमध्ये येण्याची स्वप्न पाहू नयेत. नवनीत राणांच्या प्रचार सभेतून अमित शहांची टीका. उद्धव ठाकरे नकली शिवसेनेचे अध्यक्ष, अमित शहांचा हल्लाबोल. सोनिया गांधींच्या भीतीनं ठाकरे राम मंदिर सोहळ्याला आले नाहीत, शहांची टीका. माफी मागायचीच असेल तर पीडित शेतकरी कुटुंबियांची मागा. अमरावतीच्या सभेतून अमित शहांचा पवारांवर निशाणा. पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची माफी मागावी असाही टोला. शरद पवारांनी विदर्भावर अन्याय केला, त्यामुळे त्यांनी पूर्ण विदर्भाची माफी मागावी. अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांची टीका. शरद पवारांनी ऐकवलं मोदींचं 2014 मधलं भाषण. मोदींची राजवट हुकुमशाहीकडे चालली आहे. केजरीवालांना झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली. सामान्य माणसाच्या अधिकारावर गदा आणली जाते. मोदी पहिले पंतप्रधान आहेत जे देशाचा विचार करत नाहीत. शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल. पवारांना मोदींची ऑडिओ क्लिप दाखवावी लागते, हेच त्यांचं अपयश. ऑडिओ क्लिप दाखवत अर्धसत्य सांगणं ही पवारांची जुनी सवय. भाजप नेते प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका. मोदी सरकारनं शिवसेनेच्या 7-12वर गद्दारांचं नाव लिहिलं. शेतकरी म्हणतात उद्या आमच्याही 7-12वर दुसऱ्याचं नाव लिहितील. उद्धव ठाकरेंची टीका. तर भाजपला 400 पार जागा घटना बदलण्यासाठी हव्यात, अशीही टीका. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जाहीरनामा आणि पक्षाचं नवीन गीत आज प्रसिद्ध होणार. पुण्यामध्ये शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. जय भवानी आणि हिंदूंबाबत फेरविचार करा, ठाकरे गटाची निवडणूक आयोगाला विनंती. तर ठाकरे गटाच्या फेरविचार अर्जावर आयोग लवकरच निर्णय घेईल. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकिलगम यांची माहिती. महायुतीच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे आज अर्ज दाखल करणार. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील उपस्थित राहणार. संदीपान भुमरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. शक्तीप्रदर्शनानंतर अर्ज दाखल करणार. आमदार नसतानाही राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्री केलं होतं. काहीतरी करतील असं वाटलं, पण त्यांच्या कामानं धक्का बसला. शरद पवार यांचा राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा. मविया 32 ते 35 जागा जिंकणार. पुण्याच्या खेडमधल्या सभेमध्ये जयंत पाटलांनी व्यक्त केला अंदाज. सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष फोडले, चिन्हही दिलं. महाराष्ट्र गद्दारांना योग्य जागा दाखवणार. खेडच्या सभेतून जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा. अजित पवार गटामध्ये 40 खंडोजी खोपडे, तर शिंदे गटामध्ये 40 सूर्याजी पिसाळ. संजय राऊतांची अजित पवारांसह शिंदे गटावर घडाघाटी टीका. 4 लाखांच्या लीडनं सुप्रिया सुळे जिंकून येतील. 4 लाखांची लीड सुप्रिया सुळेंना मिळणार, अशी आजची परिस्थिती. रोहित पवारांचं वक्तव्य. राणेंनी विनायक राऊतांचं शिक्षण काढण्याआधी आपलं शिक्षण बघावं. आमदार वैभव नाईक यांचा मंत्री नारायण राणेंवर निशाणा. आजपर्यंत जे काम केलं ते समाजासाठी केलं. समाजासाठी काम करणाऱ्याला प्रॉपर्टीचा मोह नसतो. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना निलेश लंकेंचं प्रत्युत्तर. 50 वर्ष नीरा कालव्याचं पाणी मोहिते पाटलांनी अडवलं. शहाजी पाटलांचा विजयसिंह मोहिते पाटलांवर आरोप.
राम सातपुते कोरोना काळामध्ये तालुक्यामध्ये फिरकले नाहीत. उत्तम जानकरांचा राम सातपुतेंवर निशाणा. उत्तम जानकरांकडून राम सातपुतेंचा बदमाश असाही उल्लेख. धाराशिवमध्ये लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद. ही निवडणूक पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी तर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार, अर्चना पाटलांचा विश्वास. भविष्यामध्ये लोकसभा निवडणुकीला माझ्यासाठी किंवा माझ्या परिवारासाठी मतं मागणार नाही तर प्रीतम ताईची काळजी करू नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन. बीडमधल्या सभेमध्ये पंकजा मुंडेंचं मोठं विधान. पक्ष सोडण्याआधी माहितीकडून सोनावणेंनी कारखान्याचं प्रपोजल मंजूर करून घेतलं तर बहुरंगीपणा केला. पंकजा मुंडेंच्या प्रचार सभेतून धनंजय मुंडेंचा बजरंग सोनावणेंवर निशाणा. भावी खासदार पूनम महाजनांचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल. उत्तर मध्य मुंबईसाठी आशिष शेलार आणि पराग आळवणींच्या नावाची चर्चा. अद्याप उमेदवारी निश्चित नाही. भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याचं शिंदेंच्या डोक्यामध्ये होतं, मात्र भुजबळांनी नकार दिला आणि आढळराव पाटलांना उमेदवारी मिळाली. अमोल कोल्हेंचा दावा. शिर्डीमध्ये वंचितकडून उत्कर्षा रूपवतेंनी उमेदवारी अर्ज भरला. वंचितकडून शिर्डीमध्ये शक्ती प्रदर्शन. तुम्ही बहुमतानं विजयी होणार. दौंडमधल्या आजीबाईंचा सुनेत्रा पवारांना आशीर्वाद. प्रचारासाठी सुनेत्रा पवारांचा दौंडमधील गावामध्ये मुक्काम. रिमझिम पावसामध्ये सुनेत्रा पवारांची बैलगाडीतून मिरवणूक. दौंडच्या लिंगाळी ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवारांचं अनोखं स्वागत. महाराष्ट्रामधील 8 मतदारसंघांसह देशामधील 89 जागांवर उद्या मतदान. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम तसंच हिंगोली, नांदेड आणि परभणीमध्येही मतदान. नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रामध्ये 3 दिवसामध्ये 7 सभा. 27 एप्रिलला कोल्हापूर, 29 एप्रिलला सोलापूर, सातारा, पुणे आणि 30 एप्रिलला माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचारांचा धडाका. भाजप उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ मोदी मैदानात. 6 मे रोजी बीड आणि अहमदनगरमध्ये मोदींची सभा. साताऱ्यासाठी चारित्र्यसंपन्न उमेदवार मिळू शकत नाही, हे दुर्दैव. शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीवरून उदयनराजेंचा शरद पवारांना टोला. सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंना दलित महासंघाचा जाहीर पाठिंबा. अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांची माहिती. राज ठाकरे अंतिम टप्प्यामध्ये चर्चेला आले. आधी चर्चेला आले असते तर लोकसभेच्या जागा मिळाल्या असत्या. भाजपमधील सूत्रांची माहिती. महायुतीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवर मोठा उलटफेर होण्याची शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवांच्या नावाची चर्चा. दक्षिण मुंबईच्या जागेसंदर्भात आज महाराष्ट्र भाजप लोकसभा प्रभारींच्या नेतृत्वात महत्वपूर्ण बैठक. शिवडीमध्ये दिनेश शर्मांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन. दक्षिण मुंबई जागेचा तिढा सुटण्याची शक्यता. मुंबईच्या कांदिवलीमधील आरपीआय तर्फे कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन. संमेलनाला रामदास आठवले, पियुष गोयल, गोपाळ शेट्टींची उपस्थिती. बीड दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. राहुल गांधींनी वडापाव खाण्याचा आस्वाद घेतला. सोलापूरमधल्या सभा आटोपल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये बसून राहुल गांधींनी वडापाव खाल्ला. मराठा नेते विनोद पाटलांची संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतून माघार. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय. कोणालाही पाठिंबा देणार नाही, विनोद पाटलांकडून स्पष्ट. धुळ्यामध्ये भाजपच्या मोदी का परिवार अभियानाला सुरुवात. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. नंदुरबार लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारांची संख्या वाढली. 21 अपक्ष उमेदवारांनी 42 उमेदवारी अर्ज घेतले. वंदे भारतमध्ये प्रत्येक प्रवाशाला अर्धा लिटरची रेन नीरची पाण्याची बाटली मोफत मिळणार. रेल्वे प्रशासनाचा निर्णय. महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या इयत्ता 1ली आणि 2रीची पुस्तकं बदलली जाणार. आताच्या पुस्तकांचं 2024-25 हे शेवटचं शैक्षणिक वर्ष असणार तर 2025 पासून नवीन अभ्यासक्रम लागू होणार. हवामान विभागाकडून ठाणे, मुंबई, पालघरला उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन. वाढत्या तापमानामुळे मुंबईकर घसादुखीनं हैराण. थंड पेय प्यायल्यानं मुंबईकरांच्या घशाला संसर्ग. रुग्णांच्या संख्येमध्ये 50 ते 60% वाढ. मुंबई ते गोरखपूर दरम्यान 28 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय. गर्दी होत असल्यानं निर्णय. मुंबई लोकलचा सीएसएमटी ते थेट बोरिवलीपर्यंत विस्तार होणार. प्रकल्प 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा पश्चिम रेल्वेकडून दावा. प्रकल्पातील भूतांत्रिक तपासणी आणि ड्रोन सर्वेक्षणाचं काम सुरू. एसी लोकलचे 10 लाख प्रवासी वाढले. 3 महिन्यामध्ये मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमधून 52 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांचा गाडीकार प्रवास. नवी मुंबईमधील 721 इमारती फायर ऑडिट विना. अग्निशमन दलाकडून इमारती आणि रहिवासी संकुलांना नोटिसा पाठवण्याचं काम सुरू. करवाढीवर मीरा भाईंदर महापालिका ठाम. 10% पाणीपुरवठा लाभ कराच्या अंमलबजावणीवर प्रशासन ठाम.
ठाण्यामध्ये आज सकाळी 9 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी आज पाणी पुरवठा बंद राहणार. पुण्यामध्ये पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. हवामान खात्याचा अंदाज. पुणेकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, हवामान खात्याचं आवाहन. पुणे विमानतळावरून तब्बल 95 लाख प्रवाशांचं उड्डाण. देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येमध्ये 18% वाढ, तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येमध्ये 19% वाढ. ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दर वाढवले. तिकीट दरामध्ये दुप्पट वाढ. आरटीओचे दुर्लक्ष, सामान्य प्रवाशांना फटका. अहमदनगर शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस. अवकाळी पावसामुळे आंबा, संत्री आणि मोसंबीचं नुकसान. परभणीमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकांचं नुकसान. जनावरांचा चारा भिजल्यानं शेतकरी संकटात. भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसामुळे धान पिकांचं नुकसान. तुमसरमधील शेतकऱ्याचा 80,000चा खर्च पाण्यामध्ये. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगावच्या नशिराबादला खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या उत्सव संपन्न. 2 शतकांची अखंड परंपरा. धुळ्यामध्ये आई एकविरा देवी यात्रोत्सवात उभारलेल्या मदत केंद्राचं उद्घाटन. पीजी फाउंडेशनचा उपक्रम. धाराशिवच्या येरमाळ्यामधील येडेश्वरी देवीची चुनाखडी वेचण्याचा कार्यक्रम संपन्न. लाखो भाविकांची देवीच्या दर्शनासाठी येरमाळ्यामध्ये दाखल. धुळ्याच्या पाटण इथे आशापुरी देवी यात्रोत्सवामध्ये प्रशासनातर्फे मतदान जनजागृती. शिंदेखेडा विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे प्रयत्न. धुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती. शिंदेखेडा तालुक्यासह काही मंडळामध्ये दुष्काळ जाहीर, तर अतिरिक्त पाण्याचा वापर करू नये, जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांचं आवाहन. धुळ्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर. तापमान वाढीमुळे शहरातील रस्त्यांवर तुरळक गर्दी. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. धुळे जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टरवर कापसाची लागवड. यंदा 4.25 लाख हेक्टरवर पेरणीचं उद्दिष्ट. नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर पद रिक्त. रिक्त पदांमुळे आरोग्याच्या समस्या. नंदुरबारच्या नवापूरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेंवर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. गुजरात राज्यामध्ये गुन्हा असलेल्या आरोपीला अटक न करण्यासाठी 1.5 लाखांची मागणी केली होती. सांगलीच्या जतमध्ये टँकर चालकांचं आंदोलन. पाणी वाटप करताना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ टँकर चालकांनी पाणी पुरवठा केला बंद. इचलकरंजी शहरामध्ये अतिक्रमणाचा विळखा. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद. अतिक्रमण पथक आणि वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप. 26 एप्रिलला अमरावतीमध्ये मतदान होणार असून त्यासाठी गोंदियातून 14 बसचं बुकिंग. 4 दिवस गोंदिया आगारामधील 14 बस जाणार इलेक्शन ड्युटीवर. नाशिक सिटी लिंक बस सेवेच्या 250 बस फेऱ्या कमी होणार. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोट्यामध्ये गेल्यानं प्रशासनाचा निर्णय. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या तब्बल 99 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा, तर 30 गावातील 28,000 नागरिकांची पाण्यासाठी पाईपलाईन. नाशिक जिल्ह्यामधील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पुन्हा बंद झाले. हमाली, तोलाई कपातीवरून माथाडी कामगार आक्रमक झाल्यानं कांदा लिलावावर परिणाम. दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणुकीचा प्रचार संपला. उद्या मतदान होणार. राहुल गांधींसह तेजस्वी सूर्या, हेमा मालिनी, अरुण गोविल, HD कुमारस्वामींची प्रतिष्ठा पडाला. अखिलेश यादव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार. यूपीच्या कन्नौज मतदारसंघातून अर्ज दाखल करणार. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस 400 पेक्षा कमी उमेदवार रिंगणामध्ये उतरवणार. मित्र पक्षांना जास्त जागा दिल्यानं इतिहासामध्ये काँग्रेस पहिल्यांदाच कमी जागा लढवणार. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय राखून ठेवला. पुढील काही दिवसांमध्ये कोर्ट या प्रकरणाचा निकाल देणार.